हाय मुलांनो, टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 2 नंबर वर्क. आपण आज मॅथ्सचा लेसन नंबर 2 बघणार आहोत, नंबर वर्क. तर त्याचा पहिला प्रॉब्लेम सेट 2 बघणार आहोत. ओके, तर ती रिव्हिजन आहे. तुम्हाला मागच्या वर्षी जे झालेलं आहे तेच आता रिवाइज करणार आहोत आपण. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, युजिंग द डिजिट्स 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 राईट 10 each of 2, 3, 4 and 5 digit numbers. Read the numbers. म्हणजे हे 0 to 9 नंबर वापरून तुम्हाला 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर आणि 5 डिजिट नंबरचे प्रत्येकी 10 नंबर्स लिहायचे आहेत. ओके, आणि ते वाचायचे सुद्धा आहेत. तर ते कसे तयार करायचे ते आपण बघूयात. हे खरं तुम्ही शिकलेलं आहात, मागच्या वर्षी तुम्हाला आलं पाहिजे. ओके, तर पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, 2 डिजिट नंबर्स. आपल्याकडे कोणते कोणते नंबर्स आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कोणत्याही नंबर्सची सुरुवात होताना ती 0ने कधीच करायची नाही. 0 तुम्ही लास्टला लावू शकता, मध्ये आधी कुठेही लिहू शकता, पण पहिल्यांदा 0 नंबर तुम्ही लिहू शकत नाही. ओके, मग आता 2 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. तर 0 पासून तर तो नंबर स्टार्ट होणार नाही. मग 1, 0 हा नंबर होऊ शकतो 10. ओके, 2 डिजिट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 2च अंक पाहिजेत. ओके, त्यानंतर तुम्ही 1, 2, 12 हा नंबर लिहू शकता. ओके, त्यानंतर 3, 4, 34 लिहू शकता. 5, 6, 56 लिहू शकता. 67 किंवा 78 लिहू शकता. 7, 8, 78. त्याचप्रमाणे आता ह्यांचं कोणतंही कॉम्बिनेशन घेऊन अजून आपण 5 नंबर्स लिहूयात. जसं की आता इथे 45 लिहू शकतो, 20 लिहू शकतो, त्यानंतर 89 लिहू शकतो, 91 लिहू शकतो आणि 67. ओके, आता हे झाले 2 डिजिट नंबर्स. आता आपल्याला 3 डिजिट नंबर्स लिहायचे. म्हणजे जसे 2 डिजिट मध्ये ह्याच्यामध्ये 2च नंबर असतात, तसं 3 डिजिट मध्ये ह्याच्यामध्ये आता 3 नंबर असतात. तर आपण लिहू शकतो 201. ओके, कोणताही नंबर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये 3. 789, 789. ओके, 653, 439. ओके, 925. अशा प्रकारे आपण 10 नंबर लिहायचे आहेत कोणतेही. ओके, 348, 567, 320, 103. ओके, अशा प्रकारे आपण हे नंबर्स लिहू शकतो. आता इथे होते 3 डिजिट लिहिले. आता आपल्याला लिहायचे 4 डिजिट नंबर्स असेच. ओके, 4 डिजिट मध्ये 4 अंक येणार. 1024. ओके, 2359. कोणतेही 4 नंबर लिहायचे आहेत आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये घ्यायचे. 6708. ओके, मी मध्ये 0 घातला इथे. त्याच्यानंतर 3215. ओके, आणि अजून घ्या 9851, 7432, 8901, 6532. हे 8 झाले. अजून आपल्याला 2 नंबर्स लिहायचे आहेत. 7348 and 8256. हे झाले 10 नंबर्स. आता याच प्रकारे आपल्याला 5 डिजिट नंबर लिहायचे, म्हणजे 5 नंबर्स लिहायचे आहेत कोणतेही. 25,329.
9. आता ह्याच्यामध्ये सांगितलं नाही आपल्याला की कोणताही नंबर रिपीट चालणार नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही रिपीट घेऊ शकता. 35,460. ओके, 90,158. 49,831. 58,645. त्यानंतर 75,629. 10,586. आणि किती झाले? 367 झाले. अजून लिहूयात 85,932. त्याच्यानंतर 79,641. त्याच्यानंतर 9 झालेत. आता एकच नंबर लिहायचा आहे आपल्याला. ओके, 56,431. ओके, हा अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. तुम्ही इथे हे नंबर्स बघू शकता. कोणतंही कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, कोणताही नंबर घ्यायचा आहे. फक्त 2 डिजिट म्हणले की 2 नंबर्स आले पाहिजेत, 3 डिजिट म्हणले की 3 नंबर आले पाहिजेत, 4 डिजिट म्हणले की 4 नंबर्स आले पाहिजेत, आणि 5 डिजिट म्हणले की 5 नंबर्स आले पाहिजेत. ओके, ठीक आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय आहे? फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. इथे हा टेबल दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, या गाळलेल्या जागा आहेत. तर तिथे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, तर आधी ते टेबलमध्ये काय दिले ते आपण बघूयात. देवनागरी न्यूमरल्स. देवनागरी म्हणजे ही देवनागरी लिपी आहे, म्हणजे थोडक्यात मराठी मधले हे नंबर्स आहेत. ओके, त्यानंतर इंटरनॅशनल नंबर्स. इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश मधले हे नंबर्स आहेत, आणि ते नंबर्स रिटर्न इन वर्ड्स. तेच जे हे नंबर्स मध्ये आहेत ते इथे वर्ड मध्ये लिहिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. 1s, 10s, 100, 1000 म्हणजे हा 1000चा नंबर आहे. 2000 मराठीमध्ये त्याला म्हणतात 2359. ओके, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात 2359. आणि तेच आपण इथे वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे 2359. ओके, आता हे पुढचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर नेक्स्ट नंबर काय आहे? 1s, 10s, 100, 1000, 10,000. 10,000चा आहे म्हणजे 32,000. 32,756 असं मराठीमध्ये म्हणतात. मग तेच आपल्याला आता इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आपण या नोटबुक वरती लिहूया. ठीक आहे, मग 32,000 32 म्हणजे 32,756. ओके, हा मराठी नंबर होता, तो आपण इंग्लिश मध्ये लिहिला. आता आपण याला वर्ड मध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे, तर काय आहे हा? 32,756. ओके, हा नंबर होता. आता हा नंबर इथे इंग्लिश मध्ये दिलेला आहे. 1s, 10s, 100, 1000, 10,000 म्हणजे 67,859. आता हा जो इंग्लिश मध्ये आहे तोच आपण मराठीमध्ये लिहिणार आहोत. 67ला 67 म्हणतात मराठीत. 859. ओके, हा मराठीमध्ये झाला. आता तो आपण वर्ड्स मध्ये लिहिणार आहोत. तर काय आहे हा? 67,000. ओके, 67,800 and 59. ठीक आहे. आता हा नेक्स्ट नंबर मराठीमध्ये दिलेला आहे. 1s, 10s, 100 and 1000. 1034 म्हणजे 1034 असं आहे. तर आपण लिहिणार आहोत 1034.
034 म्हणजे 1034. 100 ची टर्म इथं 0 आहे म्हणजे 100 ची टर्म येणार नाहीये वर्ड्स मध्ये लिहिताना. मग कसं लिहिणार आपण 1034 फक्त एवढंच येणार आहे. ओके. आता इथे खाली बघा वर्ड मध्ये दिलेलं आहे ना आपल्याला ते नंबर मध्ये लिहायचं आहे. 27,000 लिहा इथे 27,000 आहे. ओके. 895 समजलं असं लिहायचं आहे. आता यालाच आपण मराठीमध्ये लिहिणार आहे. 27 ला मराठीत 27 लिहितात. 800 800 आणि 95 ला 95 म्हणतात. ठीक आहे. हा झाला सेकंड क्वेश्चन. तुम्ही बघू शकता हा आहे तुमचा सेकंड क्वेश्चन. ओके समजला. आता थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. ऍज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल्स मेड अँड प्रोव्हाइड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रोसर्स. तर एक प्रोजेक्ट केलेला आहे त्यांनी. अवॉइड प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचा वापर करायचा नाही तर अशा नावाचा हा प्रोजेक्ट आहे. मग झेडपीच्या ज्या स्कूल्स असतात जिल्हा परिषदच्या शाळा असतात तर त्यांनी पेपरच्या बॅग्स आहेत त्या दुकानांमध्ये आणि भाजीच्या दुकानामध्ये वाटलेल्या आहेत. रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स. तर इथे हे तालुके दिलेले आहेत. तर या तालुक्यांमध्ये त्या पेपर बॅग वाटलेल्या आहेत. तर हे नंबर आपल्याला रीड करायचे आहेत आणि ते वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. तर तुम्ही असा त्याचा चार्ट बनवू शकता. ठीक आहे. तर हा फर्स्ट तालुका कोणता आहे कोपरगाव. कोपरगाव नावाच्या तालुक्यामध्ये किती दिलेले आहेत त्या काउंट करायच्यात. 1 10 100 1000 10,000 म्हणजे 12,740. ओके. तर एवढ्या बॅग्स दिलेल्या आहेत. मग ते लिहिताना वर्ड्स मध्ये लिहायचं आहे आपल्याला 12,740. 40चं स्पेलिंग बघा त्याच्यामध्ये यू नसतो 4चा. ओके. FORTY असं स्पेलिंग असतं. आता शेवगाव मध्ये काय दिलेले आहेत 1 10 100 1000 10,000 हे पण 10,000च्या आहेत म्हणजे 28,000. 100 ची टर्म मिसिंग आहे त्याच्यामुळे 100 ची टर्म नाही येणार. फक्त 28,095. ओके एवढंच येणार आहे. मग ते लिहा 28,095 असं त्याचा आन्सर आहे. ओके. थर्ड तालुका आहे कर्जत. तर कर्जत मध्ये किती दिलेले आहेत परत हे 5 डिजिट नंबर आहेत म्हणजे 10,000 मध्येच आहेत. 1 10 100 1000 10,000 तर 31,608. मग लिहा 31,608. ओके. त्यानंतर संगमनेर नावाचा तालुका आहे. तिथे किती बॅग्स वाटलेल्या आहेत 5 डिजिट नंबर आहे 10,000 मध्ये आहे म्हणून 10,972. 10,970. ठीक आहे 2. ओके. तर हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. मी हा इथे बुक मध्ये दिलेला होता तसाच टेबल घेतलेला आहे आडवा. तुम्ही त्याला उभा पण करू शकता. इकडे तालुका इकडे नंबर ऑफ बॅग्स आणि नंबर ऑफ बॅग्स इन वर्ड्स असे तुम्ही उभा कॉलम सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता फोर्थ क्वेश्चन हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. तर किती रुपीज होतात ते लिहायचं आहे. 20 नोट्स त्यातला फर्स्ट बघूया. 20 नोट्स ऑफ 1000 म्हणजे 1000च्या 20 नोट्स घेतल्या
5 notes of 100 rupees, 100 rupeesच्या 5 notes घेतल्या अँड 14 notes of 10 rupees, 10 रुपीजच्या 14 notes घेतल्या. तर ह्या सगळ्या मिळून किती रुपीज होतात ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर ते आपण फर्स्ट सॉल्व्ह करूया त्यातलं. ठीक, काय दिलेलं आहे आपल्याला इथे बघा 20 notes of 1000 rupees म्हणजे 20 notes of 1000 rupees म्हणजे दॅट्स इक्वल टू 20 into 1000. ठीक आहे, मग ते किती रुपीज होत आहेत करा बघू. तर आपण शिकलेलो आहोत मल्टिप्लिकेशन मध्ये, जेव्हा 0 0 ची मल्टिप्लिकेशन असते तेव्हा तेवढेच झिरो द्यायचे. 1 2 3 इथले 3 झिरो आहेत आणि ह्याचा 1 झिरो आहे. सो 20 notes of 1000 झाले 20,000 किंवा 20 ने 0 0 0 ला मल्टिप्लाय केलं तर 3 झिरो आले. 21 जा 20. ओके, तर 20 notes of 1000 रुपीज असतील तर टोटल रुपीज किती झाले रुपीज 20,000. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे 5 notes of 100 rupees इक्वल्स टू 5 into 100. मग किती रुपीज होतात 500 500 5 1 जा 5 500 रुपीज झाले. त्यानंतर 14 notes of 10 rupees, 10 रुपीजच्या 14 notes आहेत. 14 into 10, 14 10 जा रुपीज 140. ठीक आहे, मग याची आपल्याला आता ऍडिशन करायची आहे. तर ऍडिशन करताना तुम्ही इथे 20,000 आहे म्हणून 10,000 1000 100 टेन्स आणि वन्स. तर आता याच्यामध्ये हे लिहायचे आहे 20,000. ओके, त्यानंतर 500 आणि त्यानंतर 140 आणि या सगळ्याचे आपल्याला काय करायचे आहे ऍडिशन करायचे आहे. 0 0 0 0 plus 0 plus 4 4 5 plus 1 6 हा 0 ऍज इट इज आणि हे 20 म्हणजे सगळे मिळून किती रुपीज झाले 20,640. समजलं. ओके, मग आपण कसं लिहू शकतो आन्सर काय आहे आपलं रुपीज 20,640. हे तुम्ही इथेही ऍडिशन करू शकता किंवा हे असा टेबल आखून सुद्धा ऍडिशन करू शकता. ठीक आहे, हा फर्स्ट समजला. आता सेकंड बघूयात. आता यात काय दिलेलं आहे तर 15 notes of 1000 rupees. तर लिहा 15 notes of 1000 rupees किती झाले 15 into 1000 दॅट्स इक्वल टू रुपीज 15,000. ठीक आहे, 3 0 आणि 15 1 जा 15. ओके, सेकंड आहे 12 notes of 100 rupees that's equal to 12 into 100. ओके, 0 0 2 0 आले आणि 12 1 जा 12 1,200. ओके, आणि 8 notes इथे लिहिले बघा 8 notes of 10 rupees 10 rupees that's equal to 8 into 10 so rupees 80. 8 10 जा 80 and 5 coins of 5 रुपयाचे कॉइन्स आहेत. किती आहेत सॉरी 1 रुपीचा कॉइन आहे आणि ते किती आहेत तर 5 कॉइन आहेत 1 रुपीचे म्हणजे ते झाले रुपीज 5. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे त्याची. इथे पुरेल का ट्राय करूयात आपण. ठीक आहे, तर इथे 10,000 मधला आहे म्हणून 10,000 1000 100 टेन्स आणि वन्स. तर 15,000 आहे ना 15,000 नेक्स्ट इज 1,200 आणि 80 आणि आहे 5. ठीक आहे, इथे पुरत नव्हतं तुम्ही व्यवस्थित करा. जर ह्याची ऍडिशन केली आपण या सगळ्याची तर काय येईल इथे 5 त्याला 5 इथे आला 8 इथे आला 2 इथे आला 5 + 1 6 आणि हा 1 सो आला 16,000. आपला आन्सर काय येणार आहे आपला आन्सर आहे 16,285.
आणि हे आहेत रुपीज. ओके, 16,285. ओके, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4, 5, 0, 3, 7 ओनली वन्स. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे नंबर दिलेले आहेत 4, 5, 0, 3, 7. तर हे नंबर फक्त एकदाच, ओनली वन्स म्हणजे फक्त एकदाच वापरायचे, तर रिपीट करायचे नाहीयेत. आणि त्याने सगळ्यात मोठा 5 अंकी नंबर आणि सगळ्यात छोटा 5 अंकी नंबर लिहायचा आहे. तर आपण बघूया कसं लिहायचं. तर इथे बघा, बिगेस्ट 5 डिजिट नंबर. बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा लिहायचा असतो, म्हणून मोठ्या नंबर पासून सुरुवात करायची. मग मोठा नंबर कोणता आहे याच्यामधला? 7. त्याच्यानंतरचा नंबर किती आहे? 5. त्याच्यानंतरचा नंबर आहे 4. त्याच्यानंतरचा नंबर आहे 3 आणि त्याच्यानंतरचा नंबर आहे 0. ठीक आहे, म्हणजे हा नंबर किती झाला? 75,430. समजला? हा आहे बिगेस्ट 5 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर लिहिताना नेमकं याच्या उलट करायचं, म्हणजे छोटा नंबर पहिले लिहायचा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, असं करत जायचं. पण केव्हा? जेव्हा त्याच्यामध्ये 0 नसतो तेव्हा. आता जर ह्याच्यामध्ये 0 नसता तर आपण ह्याच्याच नंबरचा उलटा नंबर लिहिला असता तरी चाललं असतं. पण जेव्हा 0 दिलेला असतो तेव्हा 0 सगळ्यात पहिल्यांदा लिहायचा नाही, कारण 0ने नंबर स्टार्ट केला तर तो 5 डिजिट न होता तो 4 डिजिटच होईल, 4च अंकी तो नंबर होईल, कारण पहिल्या 0ला काहीच व्हॅल्यू नसते. ठीक आहे, म्हणून 0 पेक्षा जो थोडासा मोठा नंबर आहे तो लिहायचा सगळ्यात पहिल्यांदा आणि 0 हा सेकंड प्लेसला लिहायचा. समजलं? म्हणजे 3 लिहायचा आणि नंतर 0 लिहायचा. ओके, आणि मग नंतर बाकीचा त्याच्यापेक्षा 3 पेक्षा मोठा नंबर 4, 5 आणि 7. समजलं? म्हणजे इथे बघा 7 आहे, 5 आहे, 4 आहे, फक्त 0 हा सेकंड प्लेसला लिहिला आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी 3 लिहिलेला आहे. समजलं? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कसा लिहायचा? 0 असेल तर 0 हा फर्स्ट टर्मला न लिहिता सेकंड टर्म मध्ये 0 लिहायचा आणि मग नंबर ऍज इट इज लिहायचे. पहिल्यांदा छोटा, मग त्यापेक्षा मोठा, मग सगळ्यात मोठा लास्ट मध्ये लिहायचा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिव्हन बिलो. इथे काही ठिकाणांची नावे आणि त्यांची पॉप्युलेशन दिलेली आहे, लोकसंख्या दिलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी किती लोक राहतात ते सांगितलेले आहे. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. आणि त्याच्यावरून, त्या माहितीवरून या खाली दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. ठीक आहे, तर पहिलं ठिकाण आहे ताला. ठीक आहे, आणि त्याची पॉप्युलेशन आहे 40,642. ओके, मोरगाव 87,012. अष्टी 76,201. गगनबावडा 35,777. भामरागड 35,950. वाशी 92,173. बोदवड 91,256. वेल्हे 54,497. मोरवाडा 85,890. हे ठिकाणे आहेत आणि त्यांची पॉप्युलेशन दिलेली आहे. आता त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? म्हणजे कुठल्या ठिकाणाची पॉप्युलेशन ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात जास्त आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया. हे आहे 40,000, 87,000, 76,000, 35,000, 35,000, 92,000, 91, 54, 85. मग या सगळ्यामधले कोणते 1000 जास्त आहेत? तर 92,000. ओके, हे सगळ्यामध्ये जास्त आहे. म्हणजे कोणत्या प्लेसची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे? तर वाशी. वाशीची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे. आणि सेकंड क्वेश्चन होता व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? वाशीची पॉप्युलेशन किती आहे? 92,173. तर आपण आता आन्सर लिहूया. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन? वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. अँड व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन? तर लिहिताना लिहायचं पॉप्युलेशन ऑफ
वाशी इज किती आहे 92,173. ठीक आहे, हा झाला फर्स्टचा आन्सर. विच प्लेस मोरवाडा और मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. तर कोणत्या ठिकाणाची पॉप्युलेशन जास्त आहे, मोरवाडा का मोरगाव? मोरगावची किती आहे 87,012 आणि मोरवाडाची आहे 85,890. सो 87 हे 85,000 पेक्षा मोठे असतात, ग्रेटेस्ट असतात, हो ना. म्हणून कशाची पॉप्युलेशन जास्त आहे, मोरगावची. मग लिहा मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन दॅन मोरवाडा. ठीक आहे. आता थर्ड क्वेश्चन आहे, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. आता कोणत्या प्लेसची पॉप्युलेशन सगळ्यात कमी आहे, स्मॉलेस्ट म्हणजे कमी आहे. तर सगळ्यात कमी किती थाउजंड आहे, तर 35,000 आहेत. तर 35,000चे दोन ठिकाणी आहेत, गगनबावडा आणि भामरागड. आता हे 35 सेम आहेत, पण 100 किती आहेत, हे 700 आहेत आणि हे 900 आहेत. मग कोणते कमी आले, 700 कमी आले. म्हणजे स्मॉलेस्ट पॉप्युलेशन कशाची आहे, तर गगनबावडाची आहे. मग विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, गगनबावडा has the smallest population. आणि ती किती आहे, हाऊ मच इट इज. तर पॉप्युलेशन ऑफ गगनबावडा इज जी कॅपिटल. गगनबावडा इज किती आहे 35,777. 35,777. तर इथे आपला प्रॉब्लेम सेट सेकंड संपलेला आहे. समजला ना सगळ्यांना? ओके, थँक्यू, बाय बाय.